डॉक्टरांनी हात टेकले होते. मशीनवरची लाईन सरळ झाली होती. घरच्यांच्या डोळ्यासमोर मृत्यू उभा होता. पण त्या क्षणी हॉस्पिटलच्या ICUमध्ये अचानक एक वृद्ध साधू दिसला आणि पुढच्या काही सेकंदात जे घडलं ते पाहून डॉक्टरी थरथर कापू लागले. मृत्यूच्या दारातून भक्ताला कसं वाचवलं, स्वामी समर्थांचा थरारक अनुभव. सोलापूर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात विनायक देशमुख नावाचा साधा आणि प्रामाणिक माणूस राहत होता. आयुष्य साधं होतं, पण एक गोष्ट मात्र त्याच्या जीवनाचा श्वास होती. अक्कलकोट स्वामी समर्थांवरील अढळ श्रद्धा. दररोज सकाळी उठल्यावर तो पहिलं काम काय करायचा? स्वामींचा फोटो समोर ठेवून म्हणायचा, स्वामी स्वामी आजचा दिवस तुमच्या हवाली. गावातील लोक त्याला थोडं वेडं म्हणायचे, कारण कितीही अडचण आली तरी तो फक्त एकच वाक्य बोलायचा, स्वामी आहेत ना, काळजी कशाची. अचानक आलेलं संकट. एक दिवस रात्री विनायक कामावरून घरी येत होता. रस्त्यावर जोरदार पाऊस सुरू होता. विजांचा कडकडाट, काळोख आणि अचानक समोरून आलेल्या एका ट्रकने त्याच्या बाईकला जोरदार धडक दिली. क्षणात सर्व काही संपलं. लोकांनी त्याला तात्काळ शहरातील मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेलं. डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. शरीरातून खूप रक्त वाया गेलं होतं. डॉक्टरांनी कुटुंबाला बाहेर बोलवलं. आम्ही प्रयत्न करतोय, पण पुढचे काही तास खूप महत्त्वाचे आहेत. आईच्या हातातून स्वामींची माळ खाली पडली. ICUमधील भयानक क्षण. रात्री 2 वाजता अचानक ICUमधील मशीन जोरजोरात बीप वाजायला लागली. विनायकचा श्वास मंद होत गेला. हृदयाची गती कमी झाली. डॉक्टर धावत आले. CPR सुरू झाला. इंजेक्शन दिलं, पण काहीच परिणाम नाही. मॉनिटरवरची लाईन हळूहळू सरळ झाली. डॉक्टर शांत आवाजात म्हणाले, वी लॉस्ट हिम. बाहेर कुटुंबियांचा आक्रोश सुरू झाला. आणि तेव्हा घडलं अशक्य. त्या क्षणी ICUमध्ये असलेल्या एका नर्सने अचानक दरवाजाकडे पाहिलं. दरवाजा बंद होता, तरीही आत एका पांढऱ्या वस्त्रातील वृद्ध साधू उभे होते. डोक्यावर पगडी, डोळ्यात अपार तेज, चेहऱ्यावर शांत हास्य. नर्स घाबरली. तुम्ही आत कसे आलात? पण ते काही बोलले नाहीत. ते हळूहळू विनायकच्या बेडजवळ गेले. त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि मंद आवाजात म्हणाले, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. डॉक्टर हादरले. त्या क्षणी मशीनवर अचानक बीप आवाज आला. सरळ झालेली लाईन पुन्हा हलू लागली. हृदयाची गती परत आली. डॉक्टर धावत आले. इम्पॉसिबल, हे कसं शक्य आहे? काही सेकंदापूर्वी मृत घोषित केलेला माणूस पुन्हा श्वास घेत होता. डॉक्टरांनी आजूबाजूला पाहिलं, पण तो वृद्ध साधू गायब झाला होता. ICUचा दरवाजा अजूनही लॉक होता. शुद्धीवर आल्यानंतरचं सत्य. 2 दिवसांनी विनायक शुद्धीवर आला. डॉक्टरांनी विचारलं, तुला काही आठवते का? विनायकच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, मी एका काळोख्या जागेत चाललो होतो. खूप थंडी होती तिथे. अचानक मागून आवाज आला, अजून वेळ नाही तुझी. मी मागे वळून पाहिलं तर स्वामी समर्थ उभे होते. त्यांनी माझा हात धरला आणि म्हणाले, तुझ्या आईची प्रार्थना अजून बाकी आहे. हे ऐकून सगळ्यांच्या अंगावर काटा आला. सगळ्यात मोठा पुरावा. त्या नर्सने मोबाईलमध्ये ICUचा फोटो काढला होता, कारण तिला वाटलं कोणीतरी अनोळखी व्यक्ती आत आला आहे. फोटो झूम केल्यावर विनायकच्या बेडजवळ धूसर आकृती दिसत होती आणि त्या आकृतीचा चेहरा अगदी अक्कलकोट स्वामी समर्थांच्या फोटोसारखा होता. नर्स रडू लागली. मी आयुष्यात देव पाहिला. अनुभवानंतरचं आयुष्य. त्या दिवसानंतर विनायक पूर्ण बदलला. तो म्हणायचा, मृत्यूच्या दारातून मला परत आणणारे डॉक्टर नव्हते, ते माझे स्वामी होते. आजही तो दर गुरुवारी अक्कलकोटला जातो आणि एकच संदेश देतो, श्रद्धा खरी असेल तर स्वामी मृत्यूचाही मार्ग बदलतात. जेव्हा सगळे दरवाजे बंद होतात तेव्हा स्वामी समर्थांचा एक अदृश्य दरवाजा उघडतो, कारण भक्तासाठी स्वामी फक्त देव नाहीत, ते स्वतः मृत्यूशी लढणारे रक्षक आहेत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मित्रांनो, आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमची जर स्वामींवरती श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.